नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जो आपले इमेज असतो त्या इमेजच्या मागे बॅकग्राऊंडला टेक्स्ट कसं ॲड करायचं आहे त्यास आपण या व्हिडिओमध्ये शिकवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। तर सर्वात अगोदर मी तुमच्या सर्वांची माफी मागू इच्छितो, कारण आपल्या चॅनलवरती छत्रपती संभाजी महाराजांचा व्हिडिओ आला नाही, कारण मला वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी व्हिडिओ काही टाकला नाही। पण तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। जेव्हा मला वेळ मिळाला तर मी तिथे PLP फाईल फ्रीमध्ये अपलोड करत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओला जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला कोणत्या पण इमेजचे सिलेक्ट करायचे, जसं तुम्हाला हे करायचं, समजा बॅकग्राऊंडमध्ये टेक्स्ट टाकायचं आहे तर फोटोरूम ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे, तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं। त्यानंतर इमेजला सिलेक्ट करायचं आहे। ओके, तर हे म्हणते अनदर इमेज सिलेक्ट करा, म्हणजे काही वेगळी इमेज सिलेक्ट करायला लागेल आपल्याला। ओके, तर मी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची इमेज सिलेक्ट करून घेतो। तर आपल्याला हे पण इमेज सिलेक्ट नाही करावं लागणार आहे, तर आपण ही पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये ओपन करू। पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन जवळपास सर्वकडे असतंच। ओके, तर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे। आपल्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे। इमेज सिलेक्ट झाल्यानंतर इथे रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यासाठी इंटरनेट ऑन करायचं आहे, मोबाईलचा डेटा। ओके, तर अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड थोड्याच वेळात रिमूव्ह होऊन जाईल। ओके, तर त्यानंतर डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड झाल्यानंतर आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ओके, तर इथे डिफॉल्टवरती यायचं आहे आणि या साईडला फ्रॉम गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपली जी पहिली इमेज होती त्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे। ओके, तर इमेज सिलेक्ट केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। हे डिफॉल्ट नावाचं टेक्स्ट डिलीट करायचं आहे। त्यानंतर इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपण ज्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं होतं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। डनवरती क्लिक करायचं आहे। त्याला काही अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। हे जर तुम्ही फोटोरूम ॲप्लिकेशनमध्ये केलं ना तर तुम्हाला एकदम सोपं होऊन जाईल। हे माझ्या याच्यामध्ये चालत नव्हतं ते ॲप्लिकेशन, त्यामुळे इथे थोडा प्रॉब्लेम आला। ओके, तर अशा प्रकारे सेट झाल्यानंतर हे लॉक करायचं आहे। त्यानंतर इथे टेक्स्ट लिहायचं आहे काय पण। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। या टेक्स्टला एखादा कलर द्यायचा आहे। त्यानंतर फॉन्टवरती तुमचा आवडीचा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे। पॉपिन्स फॉन्ट सिलेक्ट करते। त्यानंतर याची साईज वाढवून घ्यायची जेवढी तुम्हाला ठेवायची। त्यानंतर या लेअरला बॅकला घ्यायचं सिलेक्ट करून। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट बॅकग्राऊंडला लावू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।